अहमदाबाद विमान दुर्घटने प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। पायलट सुमित सबरवाल याने ATCला पाठवलेला संदेश समोर आलेला आहे। 4 ते 5 सेकंदांमध्ये पायलटने मेडेचा संदेश पाठवला होता। मेडे मेडे मेडे, थ्रस्ट नहीं मिल रहा, पायलटचा संदेश। पॉवर कमी आहे, प्लेन वर उचललं जात नाहीये, नाही वाचणार असा संदेश विमानाच्या पायलटने सुमित सबरवालनं काहीच सेकंदात पाठवलेला होता अशी माहिती समोर आली आहे। या घडीची मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। विमानाचा पायलट सुमित सबरवाल यानं एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणजे ATCला पाठवलेला शेवटचा संदेश समोर आलाय। 4 ते 5 सेकंदाच्या आतच सुमित म्हणत आहे की मेडे मेडे मेडे, थ्रस्ट नहीं मिल रहा, थ्रस्ट नहीं मिल रहा, पावर कम हो रही है, प्लेन उठ नहीं रहा है, नहीं बचेंगे। हा मेसेज आहे सुमित सबरवाल यांचा। अहमदाबाद विमान दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे। तपास यंत्रणा येत्या 7 ते 8 दिवसात संबंधित विमान उडवणाऱ्या एअर इंडियाचे वैमानिक आणि क्रू सदस्य यांच्याशी संपर्क साधणार आहेत। तपास यंत्रणांनी एअर इंडिया व्यवस्थापनाला वैमानिक आणि क्रू सदस्यांचा तपशील मागितला आहे। विमानासंदर्भात वैमानिकांचा आणि क्रू मेंबर्सचा अनुभव जाणून घेतला जाणार आहे। सगळ्या शक्यता पडताळल्या जात आहेत। ही मानवीय चूक होती का यांत्रिक चूक होती, तांत्रिक चूक होती, अशा सगळ्या बाजूंनी तपास केला जाईल। तपास यंत्रणा वैमानिकांशी बोलणार आहेत। एअर इंडियाच्या विमानांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर या ठिकाणी मलबा उचलण्याचं काम सुरू आहे। बचाव पथकाने 270 जणांचे मृतदेह बाहेर काढले। त्यापैकी 7 जणांचे मृतदेह DNA चाचणीनंतर त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत। मृतांमध्ये 241 जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते। विमान कोसळलेल्या BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील 5 मृत झालेले आहेत। अपघाताच्या वेळी वसतिगृहामध्ये एकूण 50 जण अधिक उपस्थित होते, म्हणजे 50 किंवा त्याहून अधिक जण उपस्थित होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 270हून अधिक जणांचा मृत्यू झाला। अशातच मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम प्रशासनाकडून DNA चाचणीमार्फत केलं जाणार आहे। आतापर्यंत 240 नातेवाईकांचे DNA सॅम्पल्स घेतले गेलेत। इतर नातेवाईकांचे सॅम्पल्स घेण्यात येणार आहेत। दरम्यान आतापर्यंत 8 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे। सगळे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। अहमदाबाद दुर्घटनेच्या तपासाकरता घटनास्थळावर AIBचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत आणि या अपघाताचा तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली। संजय सिंग हे AIBचे वरिष्ठ अधिकारी आहेत। त्यांनी ही माहिती दिली की तपास अपघाताचा हा प्रगतीपथावर आहे। अहमदाबाद दुर्घटनेसंदर्भात चौकशी वेगानं करायची आहे, तपास वेगानं करायचा आहे। त्यामुळे अहमदाबाद दुर्घटना जिथे घडली त्या घटनास्थळावर AIBचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत आणि तपास प्रगतीपथावर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी AIBची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। AIBचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे अधिकारी जे आहे ते आता या दुर्घटनास्थळावरती पोहोचलेले आहे। वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्या दुर्घटनेचा तपास केला जातो। वेगवेगळ्या पथकाकडनं ह्या सगळ्या अपघाताची माहिती घेतली जाते। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं पथक म्हणजे AIBचं आहे।
AIBचे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले. ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतने या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलायला सुरुवातीला नकार दिला. मात्र नंतर त्यांनी या सगळ्या तपासाबाबत स्पष्ट सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो प्रोग्रेसवर आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये यातील सगळा तपास जो आहे तो समोर येईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती AIBच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि ही AIBचं पथक हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाठोड, न्यूज 18 लोकमत, अहमदाबाद.